राज्यातील सरकारी जागेवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार असून त्यांच्या घरावरील कारवाईची टांगती तलवार दूर झाली आहे। हा निर्णय मुंबई व मुंबई उपनगर वगळता संपूर्ण राज्यात लागू असणार आहे। या निर्णयानुसार 500 चौरस फुटापर्यंतचे निवासी अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य नियमित करण्यात येणार आहे। त्यापुढील क्षेत्रासाठी प्रचलित बाजार मूल्याचा केवळ 10% रक्कम कब्जे हक्क म्हणून आकारली जाणार आहे। घराचा काही भाग व्यवसायासाठी वापरात असल्यास 25% शुल्क आकारलं जाईल। जास्तीत जास्त 1500 चौरस फुटापर्यंतच अतिक्रमण नियमित केले जाणार आहे। दरम्यान नदीपात्र, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वने, स्मशानभूमी तसेच शाळा व रुग्णालयासाठी आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत। अशा पात्र कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। अतिक्रमण नियमित करण्यासाठी 2011 पूर्वीच्या वास्तव्यासाठी मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता पावती यासारखे पुरावे ग्राह्य धरले जाणार असून गेल्या 1 वर्षातील वास्तव्याचा पुरावा बंधनकारक राहणार आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत। तसेच जिल्हा स्तरावरील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा क्षेत्रनिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत राहणार आहेत। राज्यातील एकही गरजू कुटुंब निवाऱ्याविना राहू नये यासाठी हा निर्णय घेतला असून सर्वांसाठी घरे या धोरणाला यामुळे गती मिळेल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।